नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जे पण तुमचे डाऊट असतात ते या चॅनलवरती क्लिअर केले जातात. एम-एस-टी सी-ई-टीचं कट ऑफ सुद्धा टाकण्यात आलेलं आहे पी-सी-एम ग्रुपसाठी, ते सुद्धा तुम्ही बघू शकत असाल. आणि जे पण नोटीस येत असते चॅनलवरती एम-एस-टी सी-ई-टीवर चॅनलवरती ती टाकण्यात येत असते. एम-एस-टी सी-ई-टीवरती जी पण नोटीस असते तुमच्यासाठी महत्त्वाची असते, ती या चॅनलवरती तुमच्यासाठी टाकण्यात येते. तर काल डेट 21/2025 21/5/2026 रोजी एक नवीन नोटीस आलेली होती सी-ई-टी सेलकडून. तर यांनी काही सांगितलेलं आहे, तर ते बघून घेऊया आपण. तर पी-सी-बी ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट ऑब्जेक्शन रिॲड्रेसल, म्हणजे जे पी-सी-बी ग्रुप होतं तुमचं, ज्याची तुम्ही एक्झाम दिलेली होती एम-एस-टी सी-ई-टीमध्ये, तर त्या ग्रुपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, काही रिॲड्रेसल केलेलं आहे. काही प्रश्नांचे जे चुकीचे उत्तर होते किंवा जे व्हॅलिड प्रश्न होते, त्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, जे पण विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते, त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, हे रिॲड्रेसल केलेलं आहे. त्याच्यावरती त्यांनी काय सांगितलेलं आहे, बघून घेऊया आपण एक-एक करून. तर display on official of website and the objection tracker was made available for the candidate who have appeared Maha CET PCB group first attempt which was held between 21/4/2026 to 26/4/2026. म्हणजे 11 सेशनमध्ये घेण्यात आलेलं जे पीसीबी ग्रुपची एक्झाम होती, त्यामध्ये त्यांनी काही प्रश्नांचे काय केलेलं आहे, तर क्वेश्चनचे रिॲड्रेसल केलेलं आहे. तर टोटल नंबर ऑफ युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन, म्हणजे 2 ऑब्जेक्टेड क्वेश्चन होते. जे पण त्यांनी काय केलेलं होतं, ऑब्जेक्टेड क्वेश्चन 2 असे होते जे व्हॅलिड ठरले होते. ते 2 क्वेश्चन कोणते-कोणते ते आता आपण बघून घेऊया. तर ते 2 क्वेश्चन कोणते-कोणते आहे? तर एक्झाम डेट दिलेली बघा इथं. तर 21/4/2026 रोजी जी मॉर्निंग शिफ्ट होती, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 206802 ॲन्सर कीमध्ये अपडेट करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबतच 25/4/2026 मॉर्निंगची शिफ्ट ही होती. सब्जेक्ट कोणता आहे? बायोलॉजी आहे. आणि जे मीडियम आहे तो कोणता होता? इंग्लिश होता. आणि त्याच्यासोबतच प्रश्न क्रमांक कोणता आहे? तर 208473 याच्यामध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? ॲन्सर की अपडेट करण्यात आलेली आहे. तर ते तुम्ही कुठे जाऊन बघू शकता? तर जे पण तुमचं लॉग इन आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात. जर का तुम्ही या शिफ्टमध्ये असाल 21/4/2026 मॉर्निंगच्या, आणि केमिस्ट्रीचं जर पेपर असेल, केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये 206802 याच्यामध्ये अपडेट केलेला आहे. त्याच्यासोबतच 25/4/2026 मध्ये तुम्ही जर काही एक्झाम दिली असाल पीसीबीची आणि मॉर्निंग शिफ्टमध्ये असाल, तर बायोलॉजीच्या पेपरमध्ये 208473 मध्ये अपडेट करण्यात आलेलं आहे. ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना होती, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.